श्री स्वामी समर्थ। आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी पाहणार आहोत। त्यासाठी बारीक कोबी चिरून आपण तो धुवून घेतला आणि ज्याप्रमाणे आपण कोबीच्या वड्या, कोथिंबीर वड्या करतो त्याप्रमाणे आपण पाणी तापवत ठेवलं, तसं आपण वाफवून घेणार आहोत ही कोबी। आणि ह्यामध्ये आवडीनुसार तुम्ही हळद मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित ती पाणी उकळलं की त्यावरती वाफवून घ्यायची, झाकण घालून वाफवून घ्यायची छानपैकी। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही वाफवून घ्यायची, कमी जास्त। थोडं थोडं आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं। असं मध्ये मध्ये थोडं पाणी शिंपडून तुम्हाला जेवढी शिजवून घ्यायची तेवढी शिजवली की मग तिला आपण फोडणी देणार आहोत। तर त्यासाठी ही बघा अशी सुंदर सुटसुटीत कोबी होते आणि चवीला पण खूप सुंदर लागते। तर नक्की करून बघा अशा प्रकारे कोबी तुम्ही। आता इथे फोडणीपुरतं तेल घेऊन आपण जिरं, मोहरी, हिंग, लसूण, कढीपत्ता असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोडणी करू शकता। आता इथे हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही तिखटही वापरू शकता, लाल तिखट। मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि ह्यामध्ये आता आपण टोमॅटो घालतो आहे। कोबीसोबत मी मूग डाळ घातलेली आहे शिजायला, तर तुम्ही चणा डाळसुद्धा त्यामध्ये शिजताना घालू शकता। फक्त ह्या डाळी भिजवून घ्यायच्या आणि मग जेव्हा आपण कोबी घातला शिजवायला तेव्हा त्यामध्ये त्या डाळी आपल्याला घालायच्या। मूग डाळ मी घेतलेली आहे, तुम्हाला चणा डाळ आवडत असेल तर तुम्ही चणा डाळसुद्धा घेऊ शकता। इवन बटाटासुद्धा तुम्ही बारीक, डाळी नसल्या तर तुम्ही बारीक चिरून बटाटासुद्धा वाफायला ठेवू शकता कोबीसोबत। आणि अशा प्रकारे ही वाफवलेली कोबी आपल्याला फोडणीत मिक्स करायची। तर फोडणीमध्ये आपल्याला हळद घालायची नाही आहे, मीठही घालायचं नाही आहे, कारण आपण शिजवताना कोबी घातलेला आहे। अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा आणि शिजत आली की त्यामध्ये कोथिंबीर आणि ओलं खोबरं वरून तुम्ही घालू शकता आणि खूप सुंदर लागते ही भाजी। तर नक्की करून बघा। अशा प्रकारे तेलाची सुद्धा बचत होते। तुम्हाला जर कमी तेलात करायच्या तर अशा प्रकारे तुम्ही सर्व भाज्या करू शकता। फक्त धुवून घ्यायच्या, वाफवून घ्यायच्या आणि थोड्याशा तेलामध्ये फोडणी देऊन कोणतीही भाजी तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागते। तर नक्की करून पहा ही कोबीची भाजी आणि सांगा कशी झाली ते।